दरम्यान या सगळ्या प्रकारावर, या टीकेवर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं. विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत, नालासोपाऱ्यामध्ये वाटणार आहेत. आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली, विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं. खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का, याचाही विचार केला पाहिजे. खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. विरोधक आता निवडणूक हरतात आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे. तपास यंत्रणा या षडयंत्राला तपासेलच, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू.